मंडळी, आपल्या महाराष्ट्राला एक संवेदनशील असे कृषी मंत्री हवे आहेत, जे शेतकऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालतील, वारंवार मीठ सोडणार नाही। कारण कृषी मंत्र्यांच्या शाब्दिक ओरखड्याने राज्यातला शेतकरी वारंवार घायाळ होतोय। ज्यांना शेतीतले ढेकळं कळत नाही, अशा कृषी मंत्र्यांकडून मदतीच्या हातांची शेतकऱ्यांना अपेक्षाच नाहीये। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे काय म्हणाले? आम्ही उभ्या पिकाचे पंचनामे करतोय, ढेकळांचे पंचनामे करायचे का? हे बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर किती उद्विग्नता, किती अरोगन्स आहे, तो किती राग आहे। आणि हा राग कसलाय? सतत पंचनामे करावे लागतायत याचा, की सतत मदत करावी लागते याचा? किती मदत केली तरी रडतात साले, ही जी व्यवस्थेची जुनी मानसिकता आहे ना, ती शेतकऱ्यांना चांगली माहिती आहे। कृषी मंत्र्यांनी सांगावं, राज्यातला कोणता शेतकरी त्यांना म्हणाला की आमच्या शेतातल्या काळ्या ढेकळांचे पंचनामे करा? मंत्री महोदयांना हे सांगायला हवं की खोटी कागदपत्र देऊन सरकारी घरं लाटणे एवढं सोपं नसतं हो। शेतकऱ्यांना सरकारी मदत पदरात पाडून घेणं, त्याला झगडावं लागतं इथल्या निबर कातडीच्या व्यवस्थेशी, निकषांच्या अडथळ्यांशी। तेव्हा कुठे त्याच्या पदरात सरकारी मदतीचे 4 पैसे पडत असतात। अजूनही हजारो शेतकरी वाट पाहत आहेत की कोणीतरी येईल आणि आपल्या बर्बादीचा पंचनामा करेल। आम्ही रोज त्या शेतकऱ्यांचा आक्रोश तुम्हाला दाखवतोय। यावर्षीचं संकट अभूतपूर्व आहे। जिवंत माणसांच्या हयातीत पडला नाही एवढा पाऊस मे मध्ये पडला। हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला। उभ्या पिकाचे पंचनामे करताय, हे सरकार उपकार करत नाहीये। नुकसान शेती पिकं, फळपिकं, बंधारे, रस्ते, घरं, पुलांचं